जय ताडोबा कळम संघाच्या कर्णधार आयोजकांच्या वतीने आपल्यासाठी सूचना आहे की आपला कर्णधार स्टेजकडे येऊन आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. Qualify match, very first ball, Saurabh Babre to Raj. पहिलाच बॉल, राज भोईरचा फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. पहिल्या बॉलने होतीये सुरुवात, टोकलाय सौरभ बाबरेला, राज भोईरने चौकार. सुरुवातीच्याच चेंडूवरती आक्रमण राज भोईरचं. आज कन्सिस्टंट बॅटिंग राहिली ती राज भोईरची. क्वालिफाय मॅच मध्ये देखील सलामीच्या भूमिकेत ऑन स्ट्राइक समोर येतो सौरभ. आज अष्टपैलू कामगिरी सौरभची देखील राहिली आहे. अपील जोरदार मैदानाच्या आतमध्ये बघायचंय, फलंदाज सेफ आहेत. दुसरा चेंडू सौरभ बाबरेने देखील कमबॅक केलं आणि बऱ्याच दिवसानंतर सलामीच्या भूमिकेत राज भोईर, अमोल भोईर आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा संघ आणि सौरभ बाबरेची पहिली ओव्हर. 2 बॉल धावा 4. राजच्या बॅट मधून चेंडू सीमा पार, लॉंग ऑन ला टार्गेट करत आणखीन एक धमाका. चौकारानंतरचा आलाय षटकार. 3 बॉल धावा 10. पॉवर प्लेची ओव्हर आहे. खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, दोनच खेळाडू बाहेर आहेत आणि त्याचा पूर्ण बेनिफिट घेताना राज भोईरने 2 बॉल सीमापार धाडलेत. एक डॉट आलाय. 3 बॉल 10 आहेत. राजचा हा शॉट, 3 खेळाडू धावतात चेंडू अडवण्यासाठी प्रयत्नात आणि स्वीपर मध्ये आणखीन एक चौकार. 4 बॉल 14. बेहतरीन शॉट था ये भी राज भोईर कडून. आज अतिशय संयमी गोलंदाजाच्या चेंडूच्या मेरिट नुसार बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या 4 बॉल 14. सौरभचा हा चेंडू यष्टा मिस करतोय आणि रन घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 5 चेंडू 14 धावा. आपला अनुभव, क्रिकेट बरीच वर्ष राज खेळलेत आणि इथे देखील संयमाने 2 डॉट आलेत पण 3 चेंडूवरती गोलंदाजाला धावा देखील केल्यात. एका धावेसाठी प्रयत्न, शेवटचा बॉल फेक झाली आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करून पहिल्या ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झालाय. धावसंख्या काळभैरव मालेगाव टीमची 15. 15 धावा. ओव्हर कंप्लीट झाली. ओव्हर नंबर 2 मध्ये आता पॉवर प्ले समाप्त. संकेत बाबरे बॉलिंग साठी ओव्हर नंबर 2 मध्ये. आज या स्पर्धेचा 3रा दिवस, उद्या अंतिम दिवस. उद्या ज्या संघांचा पहिला सामना असेल त्या संघाने उद्या ठीक सकाळी 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. राष्ट्रवादी चषकाच्या स्पर्धेने या वर्षीचं क्रिकेट कर्जत तालुक्यातील सुरू झालं. याहून आनंद काही वेगळाच आहे. गणेश शेठ कांबरी, पात्रज पंचायत समिती, विभाग संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि वॉर्ड उपाध्यक्ष कमलाकर नरेश रसाल साहेबांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा 2 खंबीर आयोजक, नीट नेटका आयोजन आणि कर्जत तालुक्यातील पहिली दिवाळीला, मागील 5 वर्षामध्ये दिवाळीला पहिली मोठी स्पर्धा आणि कोणत्या संघाची दिवाळी शुभ होणार यासाठी ही ट्रॉफीसाठी असणारी मॅच मालेगाव आणि वंजारपाडामध्ये. तर दिवाळीच्या सणाला फार मागच्या 5-6 वर्षामध्ये दिवाळीला मॅचेस होत नव्हत्या, मैदान नसायचं, पण यावर्षी दिवाळीच्या
सणाच्या अगदी मुहूर्तावरती मॅचेस आहेत आणि अमोलचा फटका कव्हरच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू अडवलाय फेक होतीये 2 रन इथून घेतल्या जातील धावा संख्या 2 ने वाढे 17 धावा टाळ्यांचा कडकडाट काल भैरव मालेगाव संघ 3-4 फलंदाजांनी आज बॅटिंग केली आज अमर भोईर राजन यांच्यापर्यंत बॅटिंग आलीच नाही आकाश स्वप्नील अमोल आणि राज या 4च फलंदाजांनी आज बॅटिंग केली संकेतचा हा चेंडू अमोल भोईरने मागे खेचलाय चेंडू डीप फाईन लेग कडे चेंडू सीमा पार अमोलचा हा चौकार 21 धावा गोपाल गावंडा 22 धावा धाव फलकावरती 3 बॉल 22 फुल टॉस पकडले कॅच पंचांनी नो बॉल घोषित केलाय नो बॉल आणि सिंगल 2 धावा मिळतील 24 धावा आणि फ्री हिट अगेन वन मोर चान्स आणखीन एक चान्स मिळालेले फ्री हिटचा बॉल असेल संकेतचा काळ बरं मालेगाव संघाला फलंदाजीला थोडासा पॉज देणं गरजेचं आहे कारण एकही विकेट आउट झालेली नाही स्कोर मात्र चांगला झाला 24 आणि फ्री हिटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा चौथा संकेतचा हा चेंडू थोडी हाईट दिली खेळाडूला फसवण्याचा प्रयत्न झाला आणि 4 बॉल धाव संख्या 24 ओव्हर नंबर 2 सुरू आहे पंचांकडून मात्र गोलंदाजांना सक्त वॉर्निंग देखील आहे शॉट राज भोईरचा खेळाडू तैनात पकडली कॅच आणि पहिली विकेट जाळ्यात पहिली विकेट संकेत बाबरेच्या खात्यात राज भोईर इथून आउट फलंदाज बाद स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेश शेठ कांबरी यांचं प्रत्येक ठिकाणी आवर्जून लक्ष आहे पंचांची कामगिरी केटीसी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब लाईव्ह ची संपूर्ण टीम कॉमेंटेटर आणि इतर त्यांचे सहकारी मित्र व्हॉलेंटियर सर्वांवरती त्यांची करडी नजर आहे आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस नाहीये उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे कारण बऱ्याचदा रविवार म्हटलं की स्पर्धेची फायनल असते पण पावसाने खरं तर या स्पर्धेचा एक दिवस पुढे गेला आणि उद्या सोमवारी या स्पर्धेची फायनल रंगणार आणि बघायचं आहे की उद्या मी तर नाहीये कारण उद्या सोमवार आहे आज म्हणजे काल आणि आज 2 दिवस गणेश शेठ कांबरे यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार खूप छान स्पर्धा खूप छान आयोजन खूप छान व्यवस्था आणि धोत्रेवाडीचं हे गोल मैदान आम्हाला बघायला मिळालं आणि या गोल मैदानावरती आम्ही गणेश शेठ कांबरे यांच्या स्पर्धेची जी वाहवा करतोय खरं तर कित्येक मान्यवरांनी इथे आल्यानंतर गणेश शेठ कांबरे यांचं नियोजनाचं आणि त्यांच्या आयोजनाचं कौतुक केलं आणि आता गोलंदाज संकेत बाबराच्या विरोधात स्वप्नील आलेत ऑन स्ट्राईक आहेत संकेतचा हा चेंडू बॅटवरती आहे प्रॉपर तेवढासा शॉट बसला नाही पण सौरभ तिथे पोहोचला आणि एक रनने 2 ओव्हर इथून पूर्ण होताना धावा संख्या 25 2 ओव्हर 25 धावा पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्या होत्या 15 या ओव्हर मध्ये धावा संख्या आली आहे धावा फलकावरती टोटल 10 25 धावा संख्येने काळभैरव मालेगाव संघाचा 2 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झाला आणि आता लास्ट ओव्हर मध्ये कोणता बॉलर मार्गस्थ करायचा तर लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मात्र गोलंदाजी मार्क वरती संकेत या गोलंदाजाला संकेत माळी हा गोलंदाजी मार्कवर असेल वंजारपाडा टीम कडे बरेचसे ऑलराऊंडर आहेत कुमार आहे वैभव माळी आहे पण यावर्षी एक नवीन गोलंदाज आपल्या टीम मध्ये तयार झाला पाहिजे एक नवीन पर्याय आपल्याकडे हवा आहे यासाठी प्रत्येक गोलंदाजाला वापरण्याचा प्रयत्न होतोय या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी संकेत माळी या गोलंदाजाकडे चेंडू सोपवलाय बघायचं संकेत माळी आपल्या गोलंदाजी छाप कशी सोडेल यावर्षीची सीझन यावर्षीची पहिलीच टुर्नामेंट ट्रॉफी जिंकण्यासाठी क्वालिफायची मॅच आणि शेवटच्या ओव्हर मध्ये संकेत माळीचा हे षटक समोर येतो स्वप्नील पहिला बॉल पहिलाच बॉल हवेत खेळलाय स्वतः विकेट किपर आलाय करण बाबरे पकडली आहे कॅच आणि विकेट आली आहे स्वप्नीलची चेंडू देखील डॉट आलाय म्हणजे 25 धावा संख्येवरती इथे विकेटची मोहर उमटवली आणि आता मैदानाच्या आतमध्ये आकाश पहिला सामना जिंकून देणारा माळेगाव संघासाठी मॅच विनर ऑलराऊंडर आकाश मैदानाच्या आतमध्ये अमोल नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे स्ट्राईक वरती कधी येईल त्याला आणण्यासाठी प्रयत्न होईल का
कारण अमोल टच मध्ये आणि मॅच मध्ये तो विथ द बॅट त्याने 3 बॉल मध्ये 7 धावा देखील केल्यात. म्हणजे त्याचा स्ट्राईक रेटही चांगला आहे, 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे या खेळाडूला स्ट्राईक वरती आणायचं की आपल्याच बॅटने धावा करायचा हा समोरच्या बॅटरकडे प्रश्न आहे. आणि स्वप्नीलने तर विकेट गमावली. आता आकाश आलाय आणि समोर संकेत माळी आपल्या गोलंदाजी छाप सोडतोय. पहिली स्पर्धा जरी या वर्षीची असेल तरी मी बॉलिंगने विकेट घेणार, आपल्या संघासाठी योगदान देणार अशी गोलंदाजी त्याने सुरू केली आहे. दुसरा बॉल समोर होता, एका धाव्यासाठी प्रयत्न होतोय संकेत माळीचा. आता चेंडू आणि आकाशने ते काम केलं. अमोल भोईरला स्ट्राईक वरती आणलंय. एक सिंगलने काळभैरव मालेगावचा स्कोर 26 धावा. धोत्रेवाडी ग्रामस्थ मंडळ धोत्रे यांची देखील भक्कम साथ. गणेश शेठ कांबरे आणि कमलाकर शेठ रसाल या प्रमुख आयोजकांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पात्रज विभाग यांची देखील तेवढीच साथ या आयोजनाला. आणि खाली राहिला चेंडू संकेत माळीचा. सुपर्ब गोलंदाजी, 3 बॉल फक्त धावा 2 आणि त्यातही शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप. नवीन गोलंदाजांची प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिसचा फायदा त्यांना ऍक्च्युअल टुर्नामेंट मध्ये होत असताना. संकेत माळीचा चौथा बॉल समोर अमोल खोलात हेलिकॉप्टर लॉंग ऑफ कडे पकडली कॅच निखिलने. विकेट आली संकेत माळीच्या खात्यात. नवीन गोलंदाज आपली गोलंदाजी दाखवत असताना अमोल भोईरची विकेट. ज्या अमोल भोईरला मागच्या काही वर्षामध्ये बघितल्यानंतर अमोल सारखं मी खेळेल का, आणि त्याच अमोलची विकेट घेऊन धावसंख्या ती मात्र 26. या ओव्हरमध्ये धावसंख्या एकच आली. 4 बॉल मध्ये 1, 2 ओव्हर मध्ये 25 होत्या. 4 बॉल मध्ये 1 आले म्हणजे धावसंख्या ती 26. 2 विकेट आल्या, एकच धाव आली आणि आता राजन मैदानाच्या आतमध्ये चाललाय. संकेत माळी चेंज द गेम वंजारपाडासाठी एका गोलंदाजाचा जो पर्याय होता तो कदाचित भरून निघेल. सागर पवार यांच्या चेहऱ्यावरची स्माइल, कारण आज त्यांची स्माइल आणि संघाची कामगिरी एवढंच समीकरण चेंज द गेम वंजारपाडसाठी आहे. कदाचित आज जर संघ जिंकला तर उद्या सागर बाबारे आपल्या टीम सोबत एखादा बॅनर झळकवतील. दिवाळीच्या शुभेच्छांचा आणि त्याचबरोबर पुढील वाटचालीचा. खूप सारे पाठीराख आहेत. ॲडव्होकेट निलेश विर्ले सर, बँक कर्मचारी शरद विर्ले, त्याचबरोबर आमचे लाडके मित्र कल्पेश विर्ले, असंख्य क्रिकेटचे चाहते, त्याचबरोबर आमचे बिझनेसमॅन प्रियेश बाबरे, असंख्य मित्र ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, धावसंख्या 26. आजच्या दिवसभरामध्ये पहिल्यांदा राजन बॅटिंगसाठी गेला आणि 2 चेंडू त्याच्याकडे. काळभैरव मालेगावला एक फिनिशिंग टचची गरज आहे. राजनचा शॉट समोर धावतोय दुसऱ्या धाव्यासाठी कॉलिंग आणि 2 धावा इथून मिळतील. 2 धावा मिळतील. 28. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावसंख्येने सुरुवात झाली होती पॉवर प्लेची, पण त्यानंतर कमबॅक करत संकेत माळीने चांगलं षटक टाकलं. 3 धावा फक्त दिल्या 5 चेंडूमध्ये. शेवटचा बॉल राजनचा हा शॉट कव्हर मध्ये. संकेत चेंडू मागे गेलाय, दुसरी धाव घ्यायची आहे. कॉलिंग जबरदस्त आहे. स्ट्रायकर कडे फेक आहे. फलंदाज आउट. दोन धावा मिळतील. षटक इथून समाप्त झालं आणि अवघ्या 5 धावांची ओव्हर टाकली ती मात्र संकेत माळीने आणि 30 धावा केल्यात. काळभैरव मालेगावने 31 धावांचं टार्गेट दिलंय. चेंज द गेम वंजारपाडा या संघासाठी. अजय विर्ले देखील आज खास करून मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. अजय बाबरे आज पूर्ण दिवसभर जीवन सर्वच आज वंजारपाडाकर आपल्या टीमच्या पाठीशी आहेत. पण काळभैरव मालेगावचा आजचा परफॉर्मन्स लगातार 2 मॅच त्यांनी जिंकल्या दुपारच्या सत्रामध्ये आणि आता संध्याकाळचं सत्र गाजवून कोण या वर्षीची दीपावली आपल्या क्रिकेट टीमसाठी शुभ दीपावली करणार, विजयाची दिवाळी करणार हे बघायचं येणार आहे. 18 बॉलमध्ये 31 धावांचं कंपल्सरी टार्गेट.
विजयासाठी 31 धावांचं टार्गेट असेल. अठरा बॉल 31. अठरा बॉल आणि 31 धावा संख्येचं टार्गेट. पहिलाच बॉल बॅटची काढा. फर्स्ट स्लिप मध्ये राजनने चेंडू अडवलाय. राष्ट्रवादी चषकामध्ये आज तिसरा संघ आयोजकांना मिळणार आहे की जो एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल आणि सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करेल तो राष्ट्रवादी चषकामध्ये. 31 धावा आहेत. एक चेंडू पहिला समाप्त झालाय. 17 बॉल 31 धावा. बरेचसे लाडके प्रेक्षक आमचे घर बसल्या मॅच बघतात युट्यूबवरती, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. स्वप्नीलचा हा चेंडू संकेतच्या समोर होता. 2 लगातार चेंडू डॉट आले. 16 चेंडू आणि 31 धावा. सीझनच्या सुरुवातीला ट्रॉफी जिंकणं, संघाचा फॉर्म शोधणं आणि या सीझनची धमाकेदार सुरुवात करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी या एका विजयावरती अवलंबून आहेत. संख्याचा शॉट आणि वाह, अप्रतिम प्रयत्न होता. अप्रतिम शॉटही तेवढाच फास्ट होता आणि प्रयत्नही लाजवाब. फिल्डिंग मध्ये नवीन नवीन खेळाडूंनी अप्रतिम. चेंडू जरी कॅच जरी झाली नसली तरी प्रयत्न अप्रतिम होते आणि आपल्या संघासाठी संघाच्या खेळाडूंनी देखील या खेळाडूचं कौतुक केलं. अशी फिल्डिंग होती कालभैरव मालेगावच्या खेळाडूची, ज्याचं नाव आहे तन्मय. 3 बॉल 1. सौरभ बाबरेचा शॉट हवेत आहे. कव्हर मध्ये खेळाडू कुमार होता, पण आकाश पोहोचेल लॉंग ऑफ वरून तोपर्यंत सिंगल. 4 बॉल 2. 14 चेंडू आणि 29 ची गरज आहे. संकेत बाबरेसाठी हा चेंडू 5वा. स्वप्नील लास्ट ओव्हर मध्ये, लास्ट मॅच मध्ये करतात पहिल्याच ओव्हर मध्ये 5 चेंडू, त्याने फक्त 2 धावा. बॅटची डिमांड आहे, बॅट घेऊन जा प्लीज. 2 धावा झाल्यात 5 चेंडू मध्ये. अजूनही 13 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. एखादी ओव्हर जर का फलंदाजांच्या बाजूने आली तर चेंजगे मोंजारपाडा या संघाची देखील अगदी बरोबरीने ही क्वालिफायची मॅच अगदी समान परिस्थितीमध्ये ते आणतील. कंपल्सरी चेसिंग आहे, त्या कारणास्तव 13 मध्ये 29 पाहिजेत. स्पर्धेचे आयोजक गणेश शेठ कांबरी गेले 3 दिवस 3 रात्र ते झोपले देखील नाहीत, कारण त्यांची कामगिरी आणि जबाबदारी ही फार मोठी आहे. प्रत्येकाला जागा करणं, त्या जबाबदारीमध्ये स्पर्धा पार पाडणं. आज खरं तर ते आम्हाला उद्या, आज खास करून त्यांनी आज सर्वत्र दिवसभर अतिशय व्यवस्थितपणे पाहणी केली आणि संकेत बाबरेच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या वरून शॉट केला आहे. चेंडू देखील वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी समीप.
आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. पहिल्या ओव्हरचा स्पेल संपलाय. स्वप्नीलने धावा दिल्या 4. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. 12 बॉल 27. बारा बॉल 27 ची गरज. पहिलाच बॉल सौरभचा फटका उंच उंच हवेत. कोण खेळाडू पोहोचेल का, पण चेंडू पर्यंत एकही पोहोचू शकला नाही. 2 धावा. 11-25 ची गरज आहे आता. खर तर राष्ट्रवादी चषकामध्ये जी अंपायरिंग आपण पाहिली, आकाश रसाल या अंपायरचं विशेष करून कौतुक. खूप छान अंपायरिंग केलं 3 दिवसामध्ये आकाशची. नो DRS सिस्टम म्हणजे एकही रिव्ह्यू नाही आणि अशा परिस्थितीत पंचांची लाजवाब कामगिरी. आणि स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय कमलाकर गावंडा याची सुद्धा जबरदस्त अंपायरिंग. आणि सौरभ बाबरे इन फायर मूड, आणि या फायर मूड मध्ये त्याने खेचला अमोल भोईरला 6. 11-25 ची मॅच आता आली 10-19. सामना बदलायला वेळ लागणार नाही, कारण जर आणखी 2 फटके आले अमोल भोईरला तर मॅच बदलेल. 10 बॉल 19 ची गरज आहे. सौरभ बाबरे म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू वंजारपाडाचा, ज्याने वंजारपाडा क्रिकेटमध्ये पहिली 50 ठोकण्याचा मान मिळवला. इतक्या वर्षात खूप क्रिकेटर झाले वंजारपाडामध्ये, पण पहिली 50 कोणी ठोकली तर सौरभ बाबरेने कोलिवलीच्या मैदानावर. आणि आता मालेगावच्या विरोधात 10 मध्ये 19 पाहिजेत. सौरभचा फटका अलोंग द कार्पेट. खेळाडू दूर आहे. पहिली कंप्लीट आहे. दुसरीसाठी एफर्ट्स होतील का. एकच रन. 9 चेंडू आता 18 धावांची गरज आहे. 9 बॉल 18. संकेतच्या बॅट मधून निघालेला शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हात उंचावले असं तरी कॅच व्हायला हवी होती, पण दोन्ही हातांमधून हा संकेत बाबऱ्याचा षटकार. 9 बॉल 18 चं इक्वेशन. सामना आता बदलला. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 बॉल 12. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होता आकाश, पण हाईट नुसार चेंडूच्या वेगानुसार चेंडू आवाक्या बाहेर होता. 8 बॉल 12. फुल टॉस. संकेतचा शॉट. संकेतचा शॉट. आणखीन एक षटकार अमोल भोईरला. सामन्यावरती पकड मजबूत करत असताना संकेत बाबऱ्याच्या बॅट मधून निघालेला षटकार. 8 बॉल 12 हव्या होत्या. आता 7 बॉल मध्ये गरज आहे ती 6 धावसंख्येची. आता आनंद वंजारपाडाकरांच्या चेहऱ्यावरती. स्माइल सागर पवारेची. ही स्माइल आज दिवसभर लकी ठरली आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. अमोल भोईर 1 डॉट हवा. 1 डॉट हवा कालभैरव मालेगाव टीमला. शेवटचा बॉल. संकेतच्या बॅट मधून शॉट. ऑन साइडला फटका. खेळाडू तिथे तैनात आहे. आता चेंडू आला नाही. दुसरीसाठी ती चान्स घेतली आणि आता चेंडू आता देईल तोपर्यंत धावा मिळतील 2. 27 धावा झाल्या. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 8. पहिल्या ओव्हर मध्ये धावा होत्या 4 होत्या, माफी असावी. आणि ह्या ओव्हर मध्ये टोटल धावा आल्या त्या मात्र 23.
अमोल भोईरचं 23 धावसंख्येचं हे षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये शिल्लक राहिल्यास फक्त धावा 4. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. करण बाबरे क्वालिफायची मॅच आहे. क्वालिफायच्या मॅचचं प्रेशर, दडपण, टेन्शन थोडं वेगळं असतं. काही कारण लाईट गेल्यामुळे खरं तर लाईव्ह टेलिकास्ट थोडासा इश्यू होता. लाईटचा भरपूर इश्यू आहे, त्या कारणास्तव आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आकाचा चेंडू. आता 3 बॉल 4 अशी मॅच. सावळे आणि पोशिरा सामना विसरून चालणार नाही. 4 बॉल मध्ये 1 धाव सावळे संघाने करू दिली नव्हती. आता 3 बॉल 4 आहेत. कुछ भी हो सकता है. भव्य दिव्य राष्ट्रवादी चषकाची ही 3ऱ्या दिवसाची शेवटची मॅच आहे. 3 बॉल 4. करण बाबरेचा शॉट. खेळाडू धावतोय. चेंडू जमिनीवरती आला. बाउंड्रीच्या दिशेने 2 खेळाडू धावतात. चेंडू अडवला. फेक होतीये 3ऱ्या धावेसाठी. करण बाबरे नॉन स्ट्रायकर एंडला. फेक झाली आणि आता 4थी धाव घेण्यासाठी देखील इच्छुक होता करण बाबरे. 4थी धाव घेण्यासाठी देखील इच्छुक होता. 3 धावा इथून पूर्ण झाल्यात. गुड फिल्डिंग. 1 धाव अजून बाकी आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2 बॉल कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी 2 बॉल 1. सोपा सामना परत एकदा बिघडला. आता 2 बॉल 1. काही होऊ शकेल अजूनही सांगू शकणार नाही आपण, कारण हे गोल मैदान आहे. सामना कधीही या मैदानावरती फिरू शकतो. असं गोल मैदान. कर्जत तालुक्यातील नंबर 1 गवताची गादी असणार आहे मैदान. 2 बॉल 1. आणि विजयाचा गोल्डन मोमेंट कोणत्या टीम कडे जाईल? राष्ट्रवादी चषक 2025 ची पहिली स्पर्धा आणि 2 मध्ये 1 पाहिजे. संकेतने कट केला आणि पहिली धाव, विजयाची धाव, विनिंग मोमेंट संकेत बाबरेच्या बॅट मधून आणि जिंकलाय चेंज द गेम वंजारपाडा हा संघ. कैलास कालेकर बांबू डाब्याचे ओनर यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी परिधान करून या वर्षीच्या सीझन मध्ये पहिली ट्रॉफी चेंज द गेम वंजारपाडा या संघाने अगदी रंगतदार मॅच मध्ये काळभैरव मालेगाव संघाला पराभूत केलं. अमोल भोईरच्या ओव्हर मध्ये आलेल्या 23 धावा, जर का 23 धावा आल्या नसत्या तर कदाचित आकाशने या ओव्हर मध्ये ती फाईट दिली असती. पण अवघ्या 4 धावा होत्या तरी देखील सामना 5व्या चेंडू पर्यंत आणला आणि विनिंग धाव घेतली.